नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपल्या सर्वांचं लाडकं यूट्यूब चॅनल ॲग्री टॉक मध्ये आपले सहर्ष स्वागत. शेतीचं नियोजन करत असताना आपल्याला बहुपीक पद्धतीकडे आपल्याला जायचं असतं. कारण का तर अनेक वेगवेगळी पिकं ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस कोणत्या ना कोणत्या पिकामध्ये होणारा नफा आणि एखाद्या पिकामध्ये होणारा जो काही तोटा आहे तर त्याचा आपल्याला मेळ साधायचा असतो. ते करत असताना आपल्याला पिकांची फेरपालटही योग्य पद्धतीने करायची असते. कारण का तर एकाच प्रकारातील एकाच कुळातील पिकं आपण वारंवार जर केली तर त्यामध्ये जमिनीचा आपला पोत खराब होतो आणि त्या पिकांवर येणाऱ्या कीड रोगांच्या समस्या वाढतात. आणि याच माहितीसाठी आज आपण ॲग्रीटॉक या चॅनलमध्ये मी तेजस कोल्हे आपलं स्वागत करत आहे. मित्रांनो, पहिली महत्वाची गोष्ट की आपल्याकडे होत असलेलं क्षेत्र कमी, शेतीचं जे काही क्षेत्र आहे ते कमी होत चाललंय. कारण का एकतर विभागणी पद्धतीमुळे क्षेत्र कमी होते किंवा बाकीचे जे काही डेव्हलपमेंट आल्यात तर त्या डेव्हलपमेंटमुळे आपलं क्षेत्र कमी होते. आणि हे कमी होत असलेलं क्षेत्र मग वारंवार त्याच शेतात आपल्याला वारंवार तीच पिकं घेणं हे क्रमप्राप्त झालेले. आणि हे जर आपण करत राहिलं तर याच्यामुळे काय होतं, जमिनीच्या एका ठराविक थरातील अन्न घटकच ते पीक उचलतं. कारण त्या पिकाची मुळीची रचना तशी असते आणि त्या पिकावर असणारी कीड म्हणजे उदाहरणार्थ जर तुम्ही उदाहरण घेतलं तर भेंडी सारखं पीक आहे जिथं तुम्हाला पांढरी माशीची समस्या जास्त जाणवणार. मग वारंवार तुम्ही भेंडी पीक तिथं जर घेत राहिले तर पांढरी माशी तिथून त्या प्लॉट मधून किंवा त्या जमिनीतून जाणं अशक्य होतं आणि मग त्या भेंडीला व्हायरस येणं म्हणजे जो काही इनेशन लिपकल व्हायरस असेल किंवा कुकुंबर मोझॅक व्हायरस असेल तर यासारखे व्हायरस आहेत तर ते तिथं तुम्हाला जास्त जाणवतं. मग हे जर आपल्याला टाळायचं असेल तर पीक फेरपालट करणं गरजेचं आहे. मग पीक फेरपालटीचे नियम काय, तर पहिला नियम असा आहे की आपल्याला वेगवेगळ्या कुळातील वेगवेगळी पिकं म्हणजे भेंडीचं कुळ आणि कपाशीचं कुळ हे एकच आहे, हे कदाचित बऱ्याच जणांना माहित नाही. मग खरबूज, टरबूज, काकडी, कलिंगड, दुधी, दोडका या सगळ्यांचं कुळ एकच आहे. त्यानंतर बटाटा, मिरची आणि टोमॅटो यांचंही कुळ एकच आहे. याला जोडून वांगी सारखं पीक आहे याचंही कुळ एकच आहे. म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांना असं वाटेल की बटाटा जमिनीच्या खाली येतो, त्यानंतर वांगी पीक किंवा टोमॅटो पीक जमिनीच्या वरती आहे, मग हे कुळ कसं काय, तर त्या दोघांचंही कुळ एकच आहे. अशी जी काही एकाच कुळातील पिकं आहे ती आपल्याला एका पाठोपाठ एक टाळायची असतात. हे झालं पहिलं कुळाचं उदाहरण. दुसरं, ज्या पिकाची मुळीची रचना कशी आहे, म्हणजे तुम्ही जर मक्याचं उदाहरण घेतलं तर मकीची मुळाची रचना वेगळी, मक्याच्या मुळाच्या रचनेपेक्षा गहू पिकाची मुळाची रचना वेगळी, त्याच्यापेक्षा बाजरी पिकाची मुळाची रचना वेगळी. म्हणजे हे तिन्ही एकदल प्रकारातील पीक आहेत परंतु मुळांची रचना यांची वेगळी. प्रत्येक पीक वेगवेगळ्या थरातून पाणी, वेगवेगळ्या थरातून माती आणि वेगवेगळ्या थरातून अन्न घटक उचलत असतं आणि हे उचलत असल्यामुळे हे एका पाठोपाठ एक वेगळं असणं गरजेचं आहे. मग आपण एकदा एकदल पिकाची लागवड केली किंवा पेरणी केली, दुसऱ्यांदा द्विदलची केली, एकदा आपण जर समजा खोल मूळ जाणार केलं तर दुसऱ्या वेळेस आपण शॅलो रूटवालं करायचं किंवा पहिल्या वेळेस जास्त उथळ मुळांचे पीक असेल तर दुसऱ्या वेळेस जास्त खोलीचं करायचं. तर अशा पद्धतीने आपल्याला ही पिकांची फेरपालट आपल्याला करावं लागते. त्याबरोबर अजून एका गोष्टीचा आपल्याला विचार करायचा आहे की सोयाबीन सारखं पीक असेल, तूर सारखं पीक असेल किंवा आपलं जे काही मेथी सारखं पीक आहे तर या पिकामधून किंवा हरभऱ्यासारखं पीक आहे जिथं मुळांना गाठी असतात आणि ह्या गाठी कशाच्या असतात तर हवेतील मुक्त नत्र जमिनीत स्थिर करण्यासाठी ह्या गाठी काम करत असतात. मग याचाही अंतर्भाव आपल्याला पूर्ण वर्षभराच्या जे काही 2 किंवा 3 पिकं आहे याच्यामध्ये एकदा तो अंतर्भाव करायचा असतो. कारण का हवेतील मुक्त नत्र आपल्या जमिनीत स्थिर केला तर त्या नत्राचा उपयोग आपल्या पुढच्या पिकाला आपल्याला होत असतो. मग अशा पद्धतीने याचं नियोजन करायचं असतं. मित्रांनो, पीक फेरपालट जर आपली बरोबर झाली नाही तर त्याची अजून एक समस्या येते जी आपल्याला डोळ्यांनी जाणवत नाही परंतु उत्पन्नामध्ये फार मोठ्या प्रमाणात नुकसान करते, ती म्हणजे निमॅटोडची समस्या. मुळांवर जर येणाऱ्या निमॅटोडच्या गाठी आहेत तर ज्या पिकांना निमॅटोड जास्त प्रमाणात येतो अशी पिकं तुम्ही वारंवार जर घेतली 2 किंवा 3 वेळेला लागोपाठ तर तो निमॅटोडची समस्या जमिनीमध्ये कायमस्वरूपी राहते आणि ती जर कायमस्वरूपी ती समस्या राहिली तर तो निमॅटोड आपल्याला इतका तापदायक होतो की आपल्याला पिकाचं उत्पादनच निघत नाही किंवा त्या पिकाचं अपेक्षित असं जे काही यील्ड आहे तर ते निघत नाही, आर्थिक नुकसान आपल्याला मोठ्या प्रमाणात होतं. मग या सगळ्याला टाळायचं असेल तर याला एकमेव पर्याय की पीक फेरपालट करणे. पीक फेरपालट करत असताना त्या जमिनीमध्ये ते पीक कमीत कमी 2 वर्षाच्या आधी त्या जमिनीत आलं नाही पाहिजे. हा एक काळजी आपल्याला घ्यायची. म्हणजे उदाहरण जर दिलं तर एखाद्या प्लॉटमध्ये कांद्याचं उत्पादन आपण 2026च्या जून जुलै महिन्यात केलं तर 27च्या जून जुलै मध्ये तरी तिथं कांदा टाळायचा, 28च्या जून जुलै मध्ये आपण त्याचा विचार नक्की करू शकतो. मग त्या दरम्यान आपण इतर पिकांचा विचार तिथं केला पाहिजे. भेंडी सारखं पीक जर आपण 26च्या समजा फेब्रुवारी महिन्यात लागवड केली असेल तर 27 आणि 28चा फेब्रुवारी आपल्याला टाळायचा, 29च्या वर्षी आपण तिथं भेंडीचा विचार करू शकतो. टोमॅटोच्या बाबतीत असंच आहे. इतर जी काही आपली कलिंगड, खरबूज, टरबूज सारखी पिकं आहे त्यांचे त्याच पद्धतीने आहे.
मग मित्रांनो, या गोष्टीचा आपल्याला अवलंब जर केला तर आपल्या पिकाचा काही धोक्यात जाण्यापासून आपण वाचवू शकतो. कमी खर्चामध्ये आपण अतिशय चांगल्या पद्धतीने त्याचं व्यवस्थापन करू शकतो आणि कीड रोगाचा धोका टाळून उत्पन्नात भर जर पडली तर नक्कीच आपल्याला शेतीमधून फायदा होऊ शकतो. आता याच्यात समस्या अशी येते की आपला जर समजा आता उदाहरणच घ्यायचं झालं पश्चिम महाराष्ट्र, जिथं शेती क्षेत्र कमी क्षेत्रामध्ये आपल्याला मल्टिपल क्रॉप घ्यायचे, जास्तीत जास्त पिकं घ्यायची आणि ते घेत असताना बाजारपेठेचा विचार करता. मग जर त्या सगळ्याचा समन्वय साधायचा असेल तर त्यामध्ये ही पीक फेरपालट किती योग्य पद्धतीने आपल्याला बसवता येईल हा एक मोठा प्रश्न आहे. परंतु तरी जर आपल्याला भविष्याच्या दृष्टीने मोठी मजल मारायची असेल तर आज आपल्याला थोडंफार यामध्ये काय म्हणतो ना तडजोड करावी लागेल. मग आपली चारा पिकं असतील, एकदल द्विदलची समस्या असेल, गाठीवाली पिकं असेल, मुळांना येणाऱ्या गाठी, त्याचं रोटेशन असेल, त्या खालोखाल जसं मी सांगितलं मुळी, शॅलो रूट, मिडियम रूट आणि डीप रूट या सिस्टीम प्रमाणे आपल्याला जावं लागेल. आणि हे सगळं केल्यानंतर कमीत कमी 2 वर्षातून एकदा तरी आपल्याला हिरवळीची खत असणारी जी काही पिकं आहे, मग ताग असेल, देंचा असेल, इतर जी काय असेल, तर ती हिरवळीच्या खतांची पिकांचं सुद्धा नियोजन आपल्याला करावं लागेल, ज्यामध्ये जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन, जमिनीची अन्न घटक ची जी काही क्षमता आहे ती वाढेल आणि आपलं पिकाचं तिथून पुढच्या येणाऱ्या पिकांचं उत्पादन हे आपल्याला चांगल्या पद्धतीने घेते. मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला दिलेली माहिती अवश्य आपल्याला आवडेल. आपण हा व्हिडिओ इतर आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करायला विसरू नका आणि ॲग्रीटॉक या चॅनलला जर अजूनही आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा. धन्यवाद.